ये गेले आता नाईट ड्युटीला. आता आहे ना परशाला फोनच करते. लय दिवस झाले आम्ही भेटलोच नाही. हॅलो, हाय परशा, ये ना बाबा. मा नवरा गेलाय नाईट ड्युटीला. हा आत्ताच दिलं काढून त्याला. हा ये ना मग, लगेच येतो काय? हा ये, मस्त मजा करू. तुला तर वावाच. ये मग लवकर. ठेव का? हा ठेव. होय बाबा, कधीची वाट पाहू राहिले परशा तुझी. कवा आला का तू? आणि ये आता. मी काय म्हणतो, हा मला एकच वाईट वाटलं का डायरेक्ट अरे तुरे मला. अरे तसं नको ना करू. आपण जरी तुला काय वाटलं की तो नवरा घरात आहे काय? पण मा नवरा नव्हता ना, म्हणून तुला डायरेक्ट परशा म्हणले. नाही ते भारी झालं. आता कोणाचं राज्य आपलं थांब ना बाबा. इकडे ये ना, तिकडे बाहेरच काला मध्ये मस्त मजा करू. चल. बाबा पडले का तू? आता काय सांगते, तो पडायचं टाकलं मला पाणी. चाल ना बाबा. एक तर तुला माहितीये ना आपलं किती प्रेम आहे. तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजाना. वाह वाह कैसा है ये बंधन अंजाना. चला आता. तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना. तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजाना. अरे पुढे नको मारू ना, गप ना बाबा. चला आता. धार लावली. चल पटकन. तुम्ही ना आता एवढे जास्त हालायला लागले. आता वय झालंय माझं. जाऊ दे, असू दे. वय असू दे, पण मला आवडत आहे ना. हो, आणि मला काय आवडत नाही. बापरे, तेरे मेरे बीच. ते वय तसाच. आणि आता म्हातारा झाला तरी तीच एनर्जी. जाणारच नाही. आणि असं वाटतंय बस बस ना. आता काय माय गाल तोडून घेतो काय? हा पण खरंच तू आहे ना, मी आहे ना, तुझ्याशिवाय दुसरं कोणालाच पाहू नाही शकत. खरं? कोणालाच नाही. आणि तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. आणि तू माझ्या हा जिव्हीचा जिव्हाळा आहे. बाबा सोड ना आता. बस ना, कवर आवडून झाली. मला फोन करून बोलवले ना. मग बोलवलं म्हणजे काय तो चालू राहणार का सारखं? काय तो तसं येईल. बस घडीभर पांगव. तुला चहा ठेवू का? हा चहावी नको. मग माझं अजून मन शांत नाही झालं अजून म्हणजे आता परत. मग पण नाही बाबा, नाही नको. नाही नको. नाही 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 बाबा, नको आता. नको आता. मानावर हे बाय आता उजडत आले. मानावर येईल एक तर रातभर तू इडच आहे. तुम्हाला कसं सांगू ते ना, ते माहेरचे. हे कोण? इकडे इकडे तू इकडे इकडे एक मिनिट इकडे ये. इकडून बस. ये म्हातार कोण? ये म्हातार कोण? बरं थांबा. काय म्हणते? नाही नाही, ये म्हातार कोण? अहो ते ना चुलत येतो. अगो पण वहिनी तू डायरेक्ट काय नातं आपलं. पाहुणा म्हणून आला. हा ही माझी आहे ना, लय लांबची बहीण आहे. बहीण नाही. आपलं हे आधी मेवणी मेवणी आहे. अहो ते माय ना तिकडची लांबची दाजी आहे ना, हा म्हणून ती मला भेटायला आली. अगो पण तू रात्रभर कुठं आता? ते ना रात्रीच्या गाडीने उतरले ना. वहिनी तो नवऱ्याचा यायचा टाइम झाला आणि तू. अहो भाऊजी तुम्हाला सांग का, मी काय म्हणते, तुम्हाला भजी काढून देऊ का? हा हा भजी देऊ का? तुम्हाला आवडत आहे मिरच्याची भजी?
भाज्याचं झालं पण मग हा माणूस कोण आहे इकडं काय अहो, करतो तुम्हाला सांगितलं ना दाजी दाजी हं. तुमचं ते लय डोंगराच्या पोटाला राहते ते लय आणि लांब आहे. म्हातारा माणूस आहे ती- हा मी काय करणार? तुम्ही विचार करा ना त्यांचं वय नाही काय? म्हातारा माणूस आहे पण मला असं कवड्या पा घालत नाही नाही ते काय झालं ते या बायांचा गैरसमज ते काय झालं लय दिवसाने आले ना म्हणून ते म्हणा थोडी मेवणी बाई आपुलकी वाटली. या असे करीत होते. नाही मला असं गळ्यात गळे घातल्यासारखं वाटलं म्हणून नाही नाही भाऊजी तुमचा आता मी काय करणार माझे दात हा, आले हा. नाही, काही नाही ते म्हणा लय दिवसाने म्हणजे दिसले. माझंच गैरसमज झाला असं. हा आता माझं कसं बोलले गैरसमज. बरोबर तुमचा आहे ना हे बाय कानाचा आणि डोळ्याचा फरक राहतो नाही का? नाही पण मी डोळ्याने पाहिलं राव ते अहो पण मी काय केलं फक्त तोंडावर नका त्याला हा मामा म्हणजे ते मी- एवढं लांबून आले ना म्हणून लय त्यांनी असं दिवसानं आले. हा आता नाही का आपल्या घरी कोणी पाहुणे कोणती लय- मेवणे म्हणे ते चुलत मी हा हा चुलत कुठली मग ते म्हणजे खानदान कुठली मुळेवाडीचे ते हा मुळेवाडी बोईवाडीचे आहे ना भरपूर ओळखीचे पवार आहे जाधव आहे हा. कोण ते लागत नाही 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 ती ही मुळेवाडी नाही मग ती ती तिकडची. नगरच्या- तिकडचे बी मुळेतले माय ओळखीचे दिलजले दिलवाले नाही, ते गावात राहते आम्ही मळ्यात राहतो बरं हा, हे मी मळ्यात काय- राहते. मला गरम होतंय घरामध्ये मी येतो मग गरम तुम्ही कुठे चालले मी आता शिव करून हा बरं जा. मी काय म्हणते काय आता अडचण नाही. जेवण खाऊनच जा बरं का दाजी नाही बाबा जेवायला काय अपेक्षा नाहीये नको का जेवणच गेले असते नाही, नाही. भाऊजी संग बसले असते का भाऊजी हा म्हणजे ठीक आहे त्यांना हा, जायचं काय करणार भजे काढले असते. हा मग भजीन चपाती खाऊ थोडी मला ते नातं लक्षात नाही आलं व्हायचं अहो तुमच्या ते लक्षातच नाही आलं ना. ती लक्ष देती काय करेल हा. दिसलं ना ते तुम्हाला त्यांचं वया का पाहून वाटतं नाही ना? कसं आहे काही नाही काही नाही. वहिनी आमची म्हणून माया ओळखीचे नाही असं म्हणलं वहिनीच्या ओळखीचे आणि ते तुम्ही काय झालं भाऊजी जसं मला लगीन झालं ना तसं ते आलेच भेटच नाही ना नव्हते. ते आता पहिल्यांदाच आले बर म्हणून तुमच्या ते पाण्यातच नाही ना हा म्हणून तुम्हाला ते ओळखच येईना आणि त्या गाडीवाल्यानं मला इथं उतरून दिल्यावर बरं दाजी तुम्ही कसं काय माघर सापडलं सापडलं का नाव बाबा? विचारित आले ना फक्त नाव विचारित हा आमच्या बरं ठीक आहे चला काय अडचण नाही मी असा आलो होतो भाऊ आलो होतो मी हा हा म्हटलं भाऊ आता ड्युटी सकाळ झाली ड्युटीवरून आला असेल भाऊ असं येईल हा, येईल ना, येतील येईल ना. आता हा मग थांबले असते भाऊ व्यवस्थ हा. नाही थांबायला थांबू शकतो आपलं तसं काही नाही. नाही नाही त्यांना थोडी घाई आहे ना त्यांना आता लगेच काढून देते मला रात्री ती गाडी कसं आहे इथपर्यंतच होती तुमचे म्हणून. भाऊ आले ना हा मग बसावं चला प्यायला चला हा. आणतो मटण नाही. आणतो चिकन हाय पावलं हा. पण भाऊ नाईट ड्युटीवर गेला होता ना हा हा. बरोबर ते कसं पाहुणे आता येईलच भाऊ येईल पण कसं मला पुढे जायचं रात्री ती गाडी इथपर्यंतच होती म्हणून इथं बरं उतरलो. ठीक आहे मी या पुढं नाही तर जायचं. भाऊचा टाइम झाला होता आता 15 मिनिटात नाही, भाऊ नाही. आला असता मग नाही मी जेवती चालतो हा? बरं, जा ये. ना मग हॉटेल मध्ये जावा हो, मग, हो, हा? हा या मग हा मग ते कंबर दुखत असेल बाबा हा, ते कंबर दुखतो वय त्यांचं जास्त झालं